तर हॅलो फ्रेंड्स, तर मी स्वराज मोहत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहोत नाशिकमधील जत्रा हॉटेल या परिसरामध्ये, आणि या ठिकाणी असलेल्या जत्रा हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला आहे आपला एक जबरदस्त 2 BHK कॉर्नर 2 रोड कॉर्नर प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये आपल्याला 1667 स्क्वेअर फीटचा हा कॉर्नर 2 BHK मिळणार आहे आणि त्यासोबतच 1440 स्क्वेअर फीटचा मिडलचा 2 BHK असणार आहे. या ठिकाणी आहे आपला हा 2 रोड कॉर्नर रोड, आपल्याला समोरच्या बाजूला इथे हा 9 मीटर रोड बघायला मिळतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला साईडला देखील इथे 9 मीटर रोड बघायला मिळणार आहे. या रोडची प्राइसिंग मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल, त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा, बाजूची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत थोडं आधी पोहोचेल. आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टायझिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. सर्वात प्रथम म्हणजे आपल्या प्रोजेक्टचं लोकेशन, जे की आहे नाशिकमधील आडगाव जत्रा हॉटेल. जत्रा हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला हे आपलं हे आजचं लोकेशन. या प्रोजेक्ट पासून डीमार्ट 1.5 किलोमीटर अंतरावर आहे आणि डीमार्ट कडे जाणारा रस्ता हा आपल्या प्रोजेक्टच्या समोरच्या बाजूनेच असणार आहे, जो की 1.5 किलोमीटर मुंबई आग्रा हायवे देखील लागतोय. बाकी कॉलेज जर बघितले तर आपल्या प्रोजेक्ट पासून 3 कॉलेज जवळ आहेत, ज्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे आणि त्यासोबत ऍग्रिकल्चर कॉलेज देखील आहेत. हे फक्त 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे आणि त्यासोबतच मेडिकल कॉलेज असल्यामुळे मेडिकल फॅसिलिटी सुद्धा आपल्या प्रोजेक्टच्या अगदी जवळ असणार आहे. त्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे आपल्या या प्रोजेक्टचं इल्युएशन. सुंदरसं लाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये एलिगंट इल्युएशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. सुरुवातीला आपण हा एक कॉर्नर म्हणजे 2 रोड कॉर्नरचा एक रोज बघणार आहोत. साईज मिळते आपल्याला 1667 स्क्वेअर फीटची आणि रोज मध्ये एंटर केल्या सर्वात प्रथम असणार आहे तुमची ही प्रशस्त पार्किंग. साईज तुम्हाला मिळते 19 फूट बाय 15 फुटाची चांगली मोठी पार्किंग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते आणि त्यासोबतच तुमच्या पार्किंग मध्ये इथे 2800 लिटरची वॉटर टँक इथे अंडरग्राउंड बघायला मिळते. वरती देखील एक वॉटर टँक आहे, जी की आपण पुढे बघणार आहोत. बाकी आपल्याला या कॉर्नर रोज मध्ये इथे सेपरेट बोरिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे, जी की फक्त याच साठी असणार आहे. आणि या कॉर्नरचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला इथे साईडला 7.5 फुटाची एक्स्ट्रा जागा इथे बघायला मिळते. या ठिकाणी आपल्या रोजची पार्किंग इथे आपल्याला जवळपास 70% कव्हर बघायला मिळणार आहे. ठीक आहे, आपण बघू शकतो वरती इथे स्लॅब आल्यामुळे पार्किंग 70% कव्हर झालेली आहे. कसं झालं तुमचा पार्किंगचा एरिया. थोडा आपण पुढे येऊया. त्यानंतर या ठिकाणी आपली फ्रंट वॉल असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला मॅट फिनिश मध्ये इथे टाईल्स बघायला मिळतात आणि या गोष्टीमुळे आपल्या इल्युशनची सुंदरता ही अधिकच वाढते. आपल्या या पार्किंग मध्ये बाकी इथे एक इलेक्ट्रिक पॉइंट सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे, म्हणजे जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल असेल त्याच्या चार्जिंगसाठी हा पॉइंट असणार आहे. बाकी आपल्या या प्रोजेक्टचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपला हा पूर्ण प्रोजेक्ट ईस्ट फेसिंग असणार आहे. वास्तूप्रमाणेच आपल्या सर्व गोष्टी या मेन डोर सकट पूर्ण रोज मध्ये बघायला मिळणार आहे. बाकी थोडं पुढे येऊया. त्यानंतर हा आहे तुमचा मेन डोर. डबल साइड लॅमिनेटेड वुडन फिनिश मध्ये डोर बघायला मिळतो. त्यासोबत इथे आपल्याला युरोपा कंपनीची लॉक सिस्टम सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. आणि अजून थोडं पुढे येऊया आणि त्यानंतर हा असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया. तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया. साईज बघायला मिळते आपल्याला 12 फूट बाय 16 फूट चांगल्या मोठ्या साईज मध्ये एक प्रकारे स्क्वेअर शेप मध्ये आपल्याला आपला हा लिव्हिंग एरिया बघायला मिळतोय. आणि त्यासोबत तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये इथे सुंदरशी फॉल सिलिंग आणि त्यामध्ये लाईट फिटिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. लिव्हिंग एरियामध्ये आपल्याला 2 विंडो बघायला मिळतात. एक तर समोरच्या बाजूला आहे आणि त्यासोबत एक आपल्या प्रोजेक्टच्या राईट साईडला देखील असणार आहे, ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम पूर्ण घरामध्ये मिळणार आहे, कारण की या कॉर्नर रूम बनलो आहे. बाकी समोरच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे आपली टीव्ही फिटिंग साठी जागा. या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक पॉइंट मिळतोय. अँकर आणि पॉलिकॅप मध्ये आपल्याला सर्व इलेक्ट्रिक मटेरियल इथे बघायला मिळतं. त्यानंतर या ठिकाणी जिना आहे, जो की आपल्या दोघेही बेडरूम कडे जातोय. तर असं झालं तुमचा लिव्हिंग एरिया. लिव्हिंग एरियापासून थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं फर्स्ट कॉमन वॉशरूम. हे आहे तुमचं वॉशरूम. साईज अतिशय उत्तम बघायला मिळते, मोठी साईज मिळते. जेवढी प्लंबिंग फिटिंग आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे सर्व आपल्या टेलो कंपनीची प्रीमियम फिटिंग मिळते, ज्यामध्ये आपण इथे बघू शकतो हे डाय वॉटर आहे. प्रीमियम डाय वॉटर आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे. त्यासोबतच सोलर व गिझरची सर्व सेपरेट बल्ब सुद्धा इथे काढून दिलेले आहे.
बाकी टाईल्स बद्दल बोलायचं झालं तर सर्व आपले इथे मॅट फिनिश मिळणार आहे. आणि त्यानंतर तुमच्या वॉशरूम पासून पुढे येऊया. इथे असणार आहे आपलं किचन. साईज किचनची पण उत्तम मिळते. तुम्हाला जवळपास इथे 12 फुटाचं किचन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे. आपण लेंथ बघू शकतो किचन ओट्याची अतिशय उत्तम मिळते. आणि जो किचन ओटासाठी ग्रॅनाइट यूज केला तो पण खूप सुंदर आहे. आपल्या किचनला पुरेपूर मॅच होतोय. या ठिकाणी आपल्याला सँडविच डिझाइन मध्ये किचन ओटा प्रोव्हाइड केलेला आहे. आणि बाकी टाईल्स समोरच्या बाजूला बघू शकतो ज्या आपल्या या ग्रॅनाइटला 100% मॅच होत आहे. जेव्हा तुम्ही स्वतः याल तेव्हा तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडणार आहे. जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग किचन मध्ये गरजेची आहेत म्हणजे तुमच्या मिक्सर ओव्हनसाठी, वॉटर प्युरिफायरसाठी आणि फ्रीजसाठी या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या किचन मध्ये बघायला मिळतात. किचन मध्ये जेवढी फिटिंग गरजेची आहे सर्व काही आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. ज्यामध्ये मिक्सर ओव्हनसाठी, वॉटर प्युरिफायरसाठी त्यासोबत फ्रीजसाठी देखील सर्व सेपरेट फिटिंग आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर असं झालं तुमचं किचनच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे आपला ड्राय एरिया. आणि या ठिकाणी असणार आहे तुमचा हा ड्राय एरिया ज्या ठिकाणी आपल्याला वॉशिंग मशीनसाठी इथे हे सेपरेट इलेक्ट्रिक कनेक्शन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. साईडला आपल्याला चांगली मोठी जागा मिळते. म्हणजे जवळपास तुम्हाला इथे 7.5 फुटाची स्पेशियस जागा इथे बघायला मिळते ज्यामध्ये तुम्ही गार्डनिंग देखील इथे करू शकणार आहेत. त्यासोबतच पाठीमागच्या बाजूला देखील आपल्याला इथे पुरेशी जागा बघायला मिळते. तर असा संपूर्ण आपला हा ग्राउंड फ्लोर झाला. आता बाकी वरती असणार आहे आपले दोघे बेडरूम, ते देखील बघूया चला. या ठिकाणी आपल्याला ग्राउंड पासून तर वरती टेरेस पर्यंत प्रॉपर पूर्ण आरसीसी प्रोव्हाइड केलेला आहे. ज्यामध्ये जिण्यासाठी इथे आपल्या ग्रॅनाइट आणि टाईल्सचा यूज केलेला दिसतोय. आणि साईडला इथे आपला एसीची रेलिंग मिळणार आहे. बाकी आता वर देखील बघूया. तर आता आलोय आपण आपल्या पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी आपले दोघे बेडरूम आहेत. आणि दोघांच्या मध्यभागी या ठिकाणी असणार आहे आपलं सेकंड वॉशरूम. आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपला पहिला बेडरूम. आणि हा असणार आहे तुमचा पहिला बेडरूम. साईज तुम्हाला बघायला मिळते 12.25 फूट बाय 10 फुटाची मोठी साईज मिळते. ज्यामध्ये तुमच्या या बेड मध्ये प्रॉपर किंग साईज बेड बसू शकतो. त्यासोबत इथे आपल्याला डबल स्विच सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. म्हणजे एक स्विच तुमच्या बेड जवळ देखील असणार आहे. बाकी साईडला दोघही विंडो मिळतात ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम तुम्हाला पूर्ण रूम मध्ये मिळणार. तर असं झाला तुमचा हा पहिला बेडरूम. आता आपण आपला सेकंड आणि शेवटचा बेडरूम बघूया चला. आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम. साईज याची मोठी बघायला मिळते. म्हणजे 12 फूट बाय 12 फुटाचा तुमचा हा सेकंड बेडरूम असणार आहे. टायलिंग बद्दल बोलायचं घेऊन गेलो होतो 4 फूट बाय 4 फुटाची, नॉर्मली 2 बाय 4 किंवा 2.5 फूट बाय 5 फुटाची टाईल्स आपण बघतो. पण या ठिकाणी आपल्याला 4 फूट बाय 4 फुटाची टाईल्स इथे बघायला मिळतात. बाकी तुमच्या या रूम मध्ये इथे तुम्हाला सेपरेट इन्व्हर्टर पॉइंट इथे काढून दिलेले आहे. इथे देखील आपल्याला क्रॉस मध्ये 2 विंडो मिळतात. क्रॉस व्हेंटिलेशन उत्तम राहावं म्हणून. बाकी इथे असणार आहे आपले डबल स्विच. त्यानंतर तुमच्या या बेडला इथे अटॅच बाल्कनी देखील बघायला मिळते. आणि या बाल्कनीसाठी इथे हा 2 वेचा फ्रेम डोअर देण्यात आलेला आहे. आणि ही आहे तुमची बाल्कनी. बाल्कनीची जागा आपण बघू शकतो उत्तम मिळते. कारण की नॉर्मली 5 फुटाची असते पण आपल्याला इथे 8 फुटाची बाल्कनी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासोबतच आपल्या समोरच्या बाजूला इथे या एसीच्या रेलिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेल्या आहे. तर असा आहे संपूर्ण आपला हा हाऊस. आता वरती आहे आपला टेरेस, तो देखील बघूया चला. तर आता आलोय आपण आपल्या प्रोजेक्टच्या टेरेस वरती ज्यामध्ये इथे आपला ब्रिक बॅट कोबा करून दिलेला आहे. आणि त्यासोबतच इथे वरती आपला 1000 लिटरची वॉटर टँक सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. आणि ही आहे तुमची फ्रंट टेरेस. तर असा आहे संपूर्ण आपला आजचा हा रो हाऊस. लोकेशन आहे आपला जत्रा हॉटेलला. जत्रा हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला बालाजीनगर मध्ये आहे आपला आजचा हा प्रोजेक्ट. या ठिकाणी आपल्याकडे 1667 स्क्वेअर फीटचा हा कॉर्नर रो बंगलो आहे जो तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह 64 लाखात मिळणार आहे. आणि मिडल हाऊस असणार आहे 1440 स्क्वेअर फीटचा. हा तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह 45 लाखात मिळणार आहे. तर असोच आपला आजचा हा संपूर्ण कॉर्नर रो बंगलो. आता आपण आपला एक मिडलचा रो देखील बघणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, तो देखील बघूया.
तर असा आहे आपला हा मिडलचा देखील रो हाऊस. कॉर्नर आणि मिडल मध्ये काहीच फरक नाही, फक्त आपल्याला कॉर्नरला साईडला 7 फूट जागा मिळते, एवढाच फरक आहे. तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला, नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि साईटवर व्हिजिट करा. तर असा होता आपला आजचा प्रोजेक्ट. तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.